नमस्कार. मी ममता. द इझी आर्ट बाय ममता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जावो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक विविध संकल्प करतात. तुम्हीही नवीन वर्षात तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्याचे संकल्प केलाय का? तुम्हालाही वेट लॉस करायचा आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर द इझी आर्ट बाय ममता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. नंबर 1, पहिली टिप आहे फ्रूट्स सीड्स. फ्रूट सीड्स म्हणजे काय? आता वेगवेगळ्या फळांच्या बिया. यात तुम्ही कलिंगडाच्या किंवा टरबूजाच्या, खरबुजाच्या बिया, तांबड्या भोपळ्याच्या बिया, काकडीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, पपयाच्या बिया, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बिया खाऊ शकता. बिया अशाच नाही गेल्या तर त्याला रोस्ट करून म्हणजेच भाजूनही खाऊ शकता तुम्ही. मुखशुद्धीसाठी अतिशय पोषक आहेत ह्या बिया आणि आपण त्यामुळे आपल्या स्किनवर पण ग्लो येऊ शकतो. या बियांची चटणी सुद्धा करता येते. तसंच काही भाज्यांमध्ये या बिया घातल्या तर चव आणि पोषकता या दोन्हींचा दर्जा वाढतो. बियांपासून रोप म्हणजेच झाड तयार होते. त्यामुळेच बियांमध्ये सर्व कश असं पोषण सामावलेलं असतं. या बियांना आपण छोटा पॅकेट बडा धमाका म्हणू शकतो. सब्जा, चिया, जवस, तीळ अशा आकारानं अगदी लहान असलेले बिया गुणवत्तेनं मात्र परिपूर्ण असतात. या विविध प्रकारच्या बियांमधून आपल्याला उत्तम प्रमाणात प्रोटीन मिळतं. नंबर 2ची टीप म्हणजे भरपूर प्रमाणात फळे खा. दररोज कमीत कमी 2 तरी फळे खाल्ली पाहिजे आणि त्यात विटॅमिन सीची फळं असली तर चांगलीच आहे. विटॅमिन सीमुळं आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विटॅमिन सीमध्ये आता कोणती फळं आली? त्यामध्ये संत्रं आलं, मोसंबी आलं. विटॅमिन सी म्हणजे आता विटॅमिन सीची जर कमतरता असेल तर काय होतं? आपल्याला थकवा येतो, वजन वाढतं. विटॅमिन सी कमी असल्यावर वजन वाढतं, सांधेदुखी होती, डोळे कमकुवत होतात. त्यामुळं विटॅमिन सीसाठी किवी पण खाऊ शकता तुम्ही, लिंबू खाऊ शकता. परत रोजच्या जेवणामध्ये लिंबू घ्यायचा आणि रोजच्या ह्याच्यामध्ये एक फळ खायचं. कमीत कमी रोज एक तरी फळ खाल्लं पाहिजे. 1 आणि 2 तरी फळं खाल्ली पाहिजे. संत्र खा, मोसंबी खा, विटॅमिन सी भेटणारं. नंबर 3ची टीप आहे पालेभाज्या खा. भरपूर अशा प्रमाणात पालेभाज्या खायच्या. रोजच्या जेवणात कमीत कमी 1 तरी पालेभाजी असली पाहिजे. यामध्ये पालक, मेथी अशा कुठल्याही तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता. जसे की पालकमध्ये फायबर आणि विटॅमिन ई, सी आणि केने भरपूर असते. त्यामुळे पालकचे सेवन केल्यास वजन कमी करण्यामध्ये भरपूर फायदा होतो आणि त्यामुळे आयर्नचे शोषणही वाढते आणि आपली स्किन म्हणजे त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग होते. आणि फळभाज्यामध्ये म्हणजे मशरूमची पण भाजी तुम्ही खाऊ शकता. मशरूमची भाजीमध्ये हाय प्रोटीन असतं. त्यामुळं मेटाबॉलिझम आपलं वाढतं आणि त्यामुळे शरीरातील फॅट बर्न होतात. यामुळे वजन लवकर कमी होतं. नंबर 4ची टीप आहे मिक्स व्हेजिटेबल सूप म्हणजेच लिक्विड बेस. त्यामध्ये ब्रोकोलीचं सूप तुम्ही घेऊ शकता, टोमॅटोचं सूप घेऊ शकता. टोमॅटोमध्ये हे फायबर असतात जे की तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे टोमॅटोचं सूप घेऊ शकता. पालकचं सूप घेऊ शकता तुम्ही. यामध्ये पालकमध्ये प्रोटीन आणि फायबर असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. किंवा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सगळ्या भाज्या एकत्र करून तोही सूप घेऊ शकता. यामध्ये दुधीचा सूप आणि करवंदाचा सूप. करवंद हे लो कॅलरीचे फळ आहे. त्यामुळे याचं सूप तुम्हाला फॅट बर्न करण्यास मदत करेल आणि लिक्विड बेस असल्यामुळं पोटही पटकन भरतं. त्याचे फायदे काय आहेत? आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
व्हेजिटेबल सूपमुळे झोप ही व्यवस्थित लागते. आपल्याला लिक्विड बेस आपण संध्याकाळच्या वेळी घेतल्यामुळं आपल्याला झोप व्यवस्थित लागते, पोट लवकर भरतं, पचनक्रिया छान होते अशी एकदम. त्यामुळं लिक्विड सूप संध्याकाळचा म्हणजेच रात्रीचा घ्यायचा. रात्रीच्या जेवणामध्ये लिक्विड सूप घ्यायचं. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी लिक्विड सूप घ्यायचा. नंबर 5ची टीप आहे, स्किनसाठी तुमच्या लिंबू आणि आवळा खा. संत्री लिंबाच्या तुलनेत आवळ्यामध्ये 9 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास, संक्रमण नियंत्रित करण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. यामुळे लिंबू किंवा संत्री आणि आवळा हे आपल्या रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश ठेवायचा. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते, त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, पचनास मदत करते. केसांसाठी हा आवळा छान असतो. त्यामुळे आवळ्याचा आणि लिंबाचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या डाएटमध्ये करायचा आहे. यामुळे वेट लॉस व्हायला पण आपल्याला भरपूर अशी मदत होते. नंबर 6, ड्रायफ्रूट्स खा. रोज कमीत कमी 4 ते 5 तरी ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजे. त्यात कुठले ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजे वजन कमी करण्यासाठी? तर बदामाने काय होतं, सुक्या मेवामध्ये म्हणजे वजन कमी करण्यासाठी बदाम आपली खूप मदत करतात. बदाम खाल्ल्यानं ओटीपोटेवरची आपली चरबी कमी होते, तसेच बॉडी मास इंडेक्सही कमी होतो. आणि बदामामुळे आपले पोट भरपूर वेळा खूप जास्त काळासाठी भरल्यासारखं वाटतं आपल्याला आणि भूक लागत नाही लवकर. अक्रोडही खाऊ शकता तुम्ही वजन घटवण्यासाठी. अक्रोडमध्ये प्रथिनं, खनिजं, जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे अक्रोड खाऊ शकता. बेदाणेही खाऊ शकता. भूक लागल्यावर बेदाणे खाल्ले तर बेदाण्यात उष्मांक कमी असतात, त्यामुळे बेदाणेही खाऊ शकता. बेदाणे खाल्ल्याने शरीरातील मेद कमी होतो, शिवाय पोटावरची चरबीही कमी होते. त्यामध्येच काजू जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढू शकतं. त्यामुळं काजू वजन कमी करण्यास मदत नाही करत, तर वजन वाढवण्यास मदत करतं. तुम्ही यात अंजीरही खाऊ शकता आणि रोज सकाळी 4 ते 5 काळे मनुकेही खाऊ शकता. यामुळे आपले वजन कमी करण्यामध्ये मदत होते. नंबर 7, शेवग्याच्या शेंगा. आपल्या आरोग्यासाठी म्हणजे शेवगा म्हणजे वरदानच आहे. शेवग्याच्या शेंगा रोज खायच्या. शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश असल्यामुळे शेवग्याच्या शेंगा रोजच्या जेवणामध्ये ठेवा. शेवग्याच्या शेंगाच नाही तर त्यांच्या पानात देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात. त्यामुळं शेवग्याच्या शेंगाचा व त्यांच्या पानाचा रोजच्या जेवणामध्ये समावेश ठेवा. शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकांपेक्षा 25 पट जास्त लोह आढळते आणि याचा वापर 300 रोगांवर उपचार करण्यासाठी देखील होतो. म्हणजे शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे: केस गळती कमी होते, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आपली आणि ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते, वजन कमी करण्यास मदत होते, साखरेची पातळी नियंत्रित करते, तणाव, चिंता, मूड स्विंग्स कमी होते, आईचे दूध म्हणजे न्यूबॉर्न बेबीची जी मम्मा असते त्याची दूध वाढवण्याची सुद्धा काम शेवगा करू शकतो. दमा आणि खोकलासुद्धा याने बरं होऊ शकतो. संधिवातासाठी सुद्धा शेवगा चांगला असतो. म्हणजेच गुडघ्यासाठी ही शेवगा हा फायदेशीर आहे. त्यामुळे शेवगा हा जेवणामध्ये ठेवायचा. रोज नाही झालं तरी कमीत कमी 1 दिवसाआड 2 दिवसाला तरी शेवगा खायचा. म्हणजे कसंही खा, भाजी करून खा, मीठ लावून खा, त्याला उकडून खा, त्याचा सूप करून खा, पराठा करून खा, हळद टाकून खा, कसंही खा, पण शेवग्याच्या शेंगा खा. नंबर 8, दही व ताक. वजन कमी करण्यासाठी दही आणि ताकाचा वापर रोजच्या जेवणामध्ये ठेवायचा. म्हणजेच दह्यामध्ये खूप चांगले प्रकारचे ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतात, जे वेगवेगळ्या आजारांशी लढून आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा चांगली राहते आणि वजनसुद्धा नियंत्रणात राहते. त्यामुळं रोजच्या जेवणामध्ये 1 वाटी कमीत कमी दही ठेवायचं आणि 1 ग्लास
कमीत कमी ताक ठेवायचं. कुठलंही घेतलं तरी चालेल, असं नाही की दोन्हीच घेतलं पाहिजे. त्यामुळे दिवसातनं 1 वाटी दही किंवा 1 वाटी ताक ठेवायचं. दह्यामुळे आपल्या पोटावरची चरबीसुद्धा कमी होते. आणि ताकाचा फायदा म्हणजे जास्तीत जास्त जेवढं आपण ताक पिऊ तेवढ्या लवकर आपलं वजन कमी होईल. म्हणजे डॉक्टरसुद्धा सल्ला देतात रिकाम्या पोटी जर ताक पिलं. नंबर 9, प्रोटीन वाढवा. निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. त्यामुळे जास्त व्यायाम, मेहनत करणाऱ्या व्यक्तींना प्रोटीन रिच फूड अधिक प्रमाणात देण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यामुळे हाडं आणि केसांनासुद्धा मजबूती मिळते आणि त्वचा देखील हेल्दी राहते. कमकुवतपणा आणि थकवा दूर करण्यासाठी प्रोटीन असणारे पदार्थ खावे लागतात. शाकाहारी व्यक्तींना नक्की कोणत्या पदार्थामधून प्रोटीन मिळणार असा प्रश्न असतो ना. त्यामुळं म्हणजेच व्हेजिटेरियन लोकांमध्ये पनीरसुद्धा खाऊ शकता तुम्ही प्रोटीन वाढवण्यासाठी. 1 कप पनीरमध्ये 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यामुळे पनीरचा सुद्धा आपण आहारामध्ये आपल्या रोजचा समावेश करू शकतो. ओट्स देखील खाऊ शकतो आपण यासाठी. मसूर डाळीमध्ये सुद्धा प्रोटीन असतं. त्यामुळे मसूर डाळसुद्धा 1 कप मसूर डाळीमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश ठेवा. टीप नंबर 10, पाणी भरपूर पिणे व झोप पूर्ण घेणे. पाणी भरपूर पिल्यामुळे पोटाचे आजारसुद्धा कमी होतात. वजन वाढीवर नियंत्रण राहतं. म्हणजेच वजन कमी करण्यामध्ये आपल्याला पाणी भरपूर पिल्याने मदत होते. आणि त्वचाही हेल्दी ग्लोईंग दिसू लागते. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे. डॉक्टरसुद्धा आपल्याला पाणी भरपूर पिण्याचा सल्ला देतात. पाणी हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय होण्यास मदत करते आणि आपली त्वचा चमकदार राहण्यासाठी सुद्धा मदत करते. सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे, त्वचेवर डाग पडणे असे अनेक बदल दिसतात. आपण जर योग्य प्रमाणात पाणी पित राहिलो तर आपली त्वचा अधिक हेल्दी राहण्यास मदत होते. ज्यांना डोकेदुखीचा त्रास असतो त्यांनीही भरपूर अशा प्रमाणात पाणी पिल्यानंतर त्यांच्या मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते. आपल्या मेंदूचा 90% भाग हा पाण्याने बनलेला असल्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. रोजची झोप पाहिजे आपल्या शरीरासाठी. त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणजेच अपुऱ्या झोपेमुळे तुमचे वजनही वाढू शकते. त्यामुळे वेळेवर झोपावे व पुरेशी झोप घ्यावी. झोप अपूर्ण असल्यावर आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते. आपण आजारीसुद्धा लवकर पडतो. त्यामुळे व्यक्ती सकारात्मक राहत नाही, नकारात्मक राहते. झोप पूर्ण झाल्याच्या नंतर व्यक्ती सकारात्मक राहते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो. म्हणून झोप ही महत्त्वाची आहे. झोप पूर्ण पाहिजे आणि पाणी भरपूर पाहिजे. जर तुम्हाला माझ्या टिप्स आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि नसेलही आवडला तरीही सांगा, जेणेकरून मला माझ्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती करता येईल. आणि जर तुम्हाला स्किन केअर, बॉडी केअर रिलेटेड जर असेच छान छान व्हिडिओ बघायचे असतील तरीही कमेंट करून सांगा. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.